किती उशीर झालाय. आज आहे काय करू? वटपौर्णिमा. चालली असायची. सहसा भारतात असताना आपण वडाच्या किती मस्त झाडाकडे जातो, किती छान वाटते. पण इथे अमेरिकेत वडाचं झाड मिळणं कठीणच आहे बाबा. आज पूजा साजरी करताना माझी चांगलीच तारंबळ उडाली, पण शेवटी श्रद्धेच्या पुढे अंतर काहीच नसतं. आज मी घरच्या घरी ही पूजा कशी साजरी केली आणि मला एक खूप खास सरप्राईज कसं मिळालं ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. साडी नेसणं, दागिने निवडणं आणि पूजेचं ताट सजवणं यातच अर्धी शक्ती खर्च झाली. खरं सांगू का, घरापासून हजारो मैल लांब असताना जेव्हा आपण सण साजरे करतो तेव्हा घराची खूप आठवण येते. अरे काय चाललंय तुझं? तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आणलं. काय सरप्राईज आहे? बघ. वडाचं झाड. वडाचं झाड. वाव, किती भारी. पण आयुष्यात अजून काय पाहिजे जेव्हा स्वतःचा हक्काचा माणूस प्रत्येक छोट्या गोष्टीत तुमच्या पाठीशी उभा असतो. अमेरिकेत वटपौर्णिमेला वडाचं झाड कुठून आणायचं या चिंतेत असताना तो स्वतःहून ते रोप माझ्यासाठी शोधून आणतो. फक्त माझ्या चेहऱ्यावरचा हसू पाहण्यासाठी केलेली ही छोटीशी धडपड. ही न्यू हाऊ मच दिस फेस्टिवल मीन्स टू मी. योगेश, थँक यू सो मच. छोट्या गोष्टीतून मिळणारं प्रेम हेच खरं सुख आहे. इथे आता माझ्याकडे ही सुंदर झाड आहे आणि माझ्या मनातली श्रद्धा. दिवा लावताना, हळद कुंकू वाहताना अगदी शांत वाटतंय. प्रार्थना करताना आठवण येते माझ्या आईची आणि आमच्या घराच्या परंपरेची. इट्स अ ब्युटिफुल वे टू सेलिब्रेट अवर बॉन्ड. अशा प्रकारे माझी ही वटपौर्णिमा साजरी झाली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही तुमच्या घरापासून लांब असूनही सण साजरे करता का? डू लेट मी नो इन द कमेंट्स बिलो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया. बाय.